नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एक फ्रेश व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे। ह्या व्हिडिओला तुम्ही मागच्या व्हिडिओचा एक्सटेन्शन पार्ट देखील म्हणू शकाल। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंड्स आणि फिक्स डिपॉझिट याचे टॅक्सेशनचे नियम समजून सांगितले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे। तर मग जर तुम्ही मागचा आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर पहिल्यांदा तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा टॅक्सेशनचे नियम कळतील। आता जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला माझं स्क्रीन शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला मला कॅल्क्युलेशन समजून सांगता येतील। जसं की माझ्या स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता, जी आपली पहिली स्लाइड आहे ती आहे इन्व्हेस्टमेंट ॲझम्पशनची। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करणार आहोत की आपण 2 करोड रुपये गुंतवणूक ही फिक्स डिपॉझिटमध्ये पण केली आहे आणि त्याचप्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करून त्यामधून सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनच्या मार्फत विड्रॉवल घेतलेला आहे आणि फिक्स डिपॉझिटमध्ये देखील आपण मंथली विड्रॉवल घेणार आहोत। तर पहिले जे आहे ॲझम्पशन ते आहे आपली गुंतवणूक ही 2 करोड रुपये झालेली आहे। दुसरं जे आपलं ॲझम्पशन आहे ते आहे की आपण दोन्ही गुंतवणुकीच्या पर्यायामधून 6% म्हणजे दरमहा 1 लाख रुपये म्हणजेच वर्षाला 12 लाख रुपये आपण विड्रॉवल घेणार आहोत। तिसरं जे ॲझम्पशन आहे ते आहे आपण 10 वर्ष आपला होल्डिंग पिरियड गृहीत धरलेला आहे, म्हणजे होल्डिंग टेन्युअर जो आहे तो 10 वर्ष इतका आहे। चौथं जे आपलं ॲझम्पशन आहे ते आहे रिटर्न्सचं। म्युच्युअल फंडमध्ये आपण अपेक्षा करूया 12% आपल्याला रिटर्न मिळतील, वेरॅज फिक्स डिपॉझिटमध्ये आपण गृहीत धरण्यापेक्षा मी असं म्हणेल की सध्या जे काही फिक्स डिपॉझिटमध्ये आपल्याला रिटर्न मिळत आहेत ते साधारणपणे 6%च्या आसपास आपल्याला रिटर्न मिळत आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फिक्स डिपॉझिटमध्ये टॅक्सेशन जे लागतं ते तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे लागतं। त्यामुळे आपण टॅक्स स्लॅब जो आहे आणि वेरॅज म्युच्युअल फंडमध्ये मात्र टॅक्स स्लॅबचं काहीही संबंध नाही। त्यामुळे चौथा जो ॲझम्पशन आहे, म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स स्लॅब ॲप्लिकेबल नाही आहे। आपण फिक्स डिपॉझिटमध्ये कन्सिडर करूया, आपल्याला 30%चा आपला स्लॅब आहे। आता जे आहे ते म्युच्युअल फंडचं टॅक्सेशन बघणार आहोत। तर म्युच्युअल फंडच्या टॅक्सेशनमध्ये नियम असे आहेत की पहिल्या वर्षी तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, पण तो कशावर, तर तुमच्या कॅपिटल गेनवर। म्हणजे जे काही तुम्ही म्युच्युअल फंड परचेस केलेत आणि 1 वर्षामध्ये जे तुम्ही म्युच्युअल फंड विकता त्यामध्ये तुम्हाला जो नफा झालेला आहे त्या नफ्यावर तुम्हाला 20% एवढा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। दुसरा जो नियम आहे तो, जर तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड 1 वर्षानंतर विकले म्हणजे दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो आणि तो किती आहे, तर तुमचा जो काही कॅपिटल गेन झालेला आहे त्यातील 1.25 लाख रुपये सोडून उरलेले जे काही रक्कम आहे त्याला तुम्हाला 12.5% हा टॅक्स लागणार आहे। आता आपण जी नेक्स्ट स्लाइड बघताय ती आहे, आपण म्युच्युअल फंडचा डेटा सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत टॅक्सेशनचा, म्युच्युअल फंड ॲज वेल ॲज फिक्स डिपॉझिट। यासाठी मी काय कन्सिडर केले, तर एक XYZ ॲग्रेसिव्ह हायब्रिड म्युच्युअल फंडचा हा ॲक्च्युअल डेटा आहे। मी तुम्हाला म्युच्युअल फंडचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही आणि जो टेन्युअर आपण पकडलेला आहे तो 10 वर्ष इतका आहे आणि त्याचा टेन्युअर जो आहे तो 1/5/2015 ते 30/4/2025 इतका हा टेन्युअर आपण पकडलेला आहे। तर जर तुम्ही बघितलं तर आपण फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट आणि सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा विड्रॉवल हा 6% आपण दरवर्षी घेणार आहोत। त्यामुळे
2 करोडच्या 6% जसं मी तुम्हाला सांगितलं की तो येतोय दरवर्षी 12 लाख रुपये, म्हणजे आपण दर महिन्याला 1 लाख रुपये हा विड्रॉल घेणार आहे. आता फिक्स्ड डिपॉझिटचं टॅक्सेशन जे आहे ते डायरेक्टली 30% आहे, कारण आपण 30%चं टॅक्स ब्रॅकेट किंवा टॅक्स स्लॅब कन्सिडर केलाय. त्यामुळं दरवर्षी आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 3,60,000 हे टॅक्स पोटी देणार आहोत. टोटल 10 वर्षामध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण 36 लाख रुपये टॅक्स पोटी भरणार आहोत. आता म्युच्युअल फंडचं टॅक्सेशन थोडं समजून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या वर्षी जे काही कॅपिटल गेन होईल त्याला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो, आणि दुसऱ्या वर्षापासून जे काही कॅपिटल गेन आपल्याला होईल त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतो, म्हणजे LTC जे असं म्हणतो. हा डेटा जो आहे ह्या ॲक्च्युअल म्युच्युअल फंडचा तो फार इंटरेस्टिंग आहे. तर पहिल्या वर्षी काय झालेलं आहे, तर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी दोन्ही केसमध्ये कॅपिटल गेन जो आहे तो 0 दाखवतोय किंवा टॅक्स जो आहे तो 0 दाखवतोय. तर ते कसं मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा नियम जो आहे तो असा आहे की तुम्हाला पहिल्या वर्षात जो काही कॅपिटल गेन होईल त्या कॅपिटल गेनला तुम्हाला 20% टॅक्स लागणार आहे. परंतु मग इथे टॅक्स 0 का लागले आहे, तर ह्याचं मुख्य कारण हे आहे की पहिल्या वर्षी आपल्याला कॅपिटल गेन झालेलाच नाहीये, म्हणजे आपल्याला मे बी निगेटिव्ह कॅपिटल गेन असेल, त्यामुळे इथे टॅक्सेशन जे आहे ते पहिल्या वर्षी 0 आहे. परत एकदा रिपीट करतो, हा डेटा XYZ म्युच्युअल फंडचा ॲक्च्युअल डेटा आहे त्या तारखेपासून, जे मी तुम्हाला 10 वर्षाचा पिरियड घेतलाय तो. दुसऱ्या वर्षी काय झालंय की दुसऱ्या वर्षी ह्या म्युच्युअल फंडला कॅपिटल गेन झालाय, परंतु तो 1.25 लाखाच्या आत झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी देखील तुम्हाला कॅपिटल गेन जो आहे तो 0 दिसतो आहे. आणि तिसऱ्या वर्षापासून मात्र ह्या म्युच्युअल फंडला कॅपिटल गेन लागलेला आहे, आणि तो कसा आहे जस्ट मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्षी हा वेगवेगळा टॅक्स हा म्युच्युअल फंडला लागलेला आहे. आता हा टॅक्स कसा कॅल्क्युलेट केलाय, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तिसऱ्या वर्षी जो काही कॅपिटल गेन झाला असेल त्याच्यातनं 1.25 लाख वजा केले, आणि जी उरलेली रक्कम आहे त्याला फक्त 12.5% आपण टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. तशाच पद्धतीने 4थ्या ते 10व्या वर्षापर्यंत आपण हे टॅक्स कॅल्क्युलेट केलं गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, याची जर सगळी टोटल केली म्युच्युअल फंडच्या टॅक्सेशनची, तर रिझल्ट इतके थक्क करणारे आहेत. तुम्ही बघू शकता, फक्त टोटल जर केली तर ह्या पूर्ण 10 वर्षामध्ये म्युच्युअल फंडच्या SWP मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 4,36,000 एवढाच टॅक्स पे करता आहेत. मग इथे तुम्ही म्हणू शकाल की सर तुम्ही आहे ना 30%चं टॅक्स स्लॅबचं ब्रॅकेट कन्सिडर केलंय, पण माझं तर टॅक्स स्लॅबचं ब्रॅकेट 20% किंवा 10% एवढंच आहे, मग मला म्युच्युअल फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कमी टॅक्स लागेल. तर त्याचे सुद्धा कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. जसं की 30%च्या स्लॅबमध्ये तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 36 लाख रुपये 10 वर्षात टॅक्स पोटी भरावे लागतील. जर 20% तुमचा टॅक्स स्लॅब असेल तर तुम्हाला 24 लाख भरावे लागतील. पण जर तुमचा टॅक्स स्लॅब 10% असेल तरी देखील तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 12 लाख रुपये टॅक्स पोटी भरावे लागतील. व्हेरॅज म्युच्युअल फंडमध्ये मात्र तुम्हाला फक्त 4,36,000 रुपये भरावे लागतील. म्हणजेच तुम्हाला याच्यातनं हे लक्षात आलं असेल की अगदी छोट्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे 10%च्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला जवळपास FD मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडपेक्षा तिप्पट हा टॅक्स पे करावा लागेल. परंतु आजकाल बरेचसे लोक 20 ते 30% आहेत, आणि त्यामुळे जर तुम्ही मंथली इन्कम घ्यायचा विचार करत असाल तर मात्र फिक्स्ड डिपॉझिटमधून मंथली इन्कम स्कीम घेणं किंवा मंथली इन्कम घेणं हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. अजिबात टॅक्स एफिशियंट नाहीये. तुम्ही जवळपास सरकारला
3 पट टॅक्स भरू शकता। त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला रेग्युलर इन्कम गुंतवणुकीतून घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटच्या ऐवजी म्युच्युअल फंडचा अवश्यपणे विचार केला पाहिजे। जर तुम्ही ऑलरेडी गुंतवणूक केली असेल आणि त्याच्यातनं फिक्स्ड डिपॉझिटमधून विड्रॉल घेत असाल तर प्लीज तुम्ही जाऊन चेक करा की तुम्हाला तेवढा टॅक्स लागतोय का। तुमच्या CA ला जाऊन भेटा, तुम्ही चेक करा की तुम्हाला तेवढा तुम्ही टॅक्स भरताय की नाही तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे। आणि जर तुम्ही भरत असाल तर ह्या व्हिडिओनंतर मी वेगळं सांगायची तुम्हाला काही गरज नाही की तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा पर्याय जो आहे तो बदलला पाहिजे। मी आशा करतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला फ्युचरमध्ये मंथली इन्कम पाहिजे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमधून SWP सुरू करताल। आणि आमचे जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आमचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशनची जी घंटा आहे ती तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। मी आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आय ओपनर असेल आणि निश्चितपणे तुम्हाला आमचे व्हिडिओ बघून योग्य गुंतवणुकीचा सल्ला मिळत असेल। थँक्यू व्हेरी मच।